चला आता आपला लक्षात घ्या, कालचा जो आपण पॉईंट 52 बघितला त्याच्यामध्ये प्रेशर हा जो पॉईंट आहे, तर ॲक्च्युली हा सिलेबसमधून डिलीट पॉईंट आहे, जो आपण काल 40 मिनिटाचा 33 मिनिटाचा काहीतरी घेतला असेल. तो पॉईंट आपल्याला डिलीट केलेला आहे. तरी पण जेई आणि नीटच्या मुलांसाठी ते आहेच. सीईटीचा स्टडी करताना ते तुम्हाला पाहावंच लागणार आहे. आता आपल्या नवीन सिलेबसनुसार पुढचा जो पॉईंट आहे तो आहे सरफेस टेन्शन. आता सरफेस टेन्शन म्हणजे काय, तर आपण ही टर्म रिलेटेड आहे वॉटर सरफेसशी. लिक्विडचा जो असणारा सरफेस आहे त्याच्याशी रिलेटेड ही टर्म आहे सरफेस टेन्शन. ए परपेंडिक्युलर force which acts on a surface of water such that, जस्ट इमॅजिनरी डोक्याला लावतो म्हणजे काल्पनिक रेषा आपण त्याच्यावरती लाईन करणार आहे, which is acts perpendicular direction. फोर्स कसा ऍक्ट होतोय, perpendicular to its imaginary line drawn such that all the water molecule behaves like a stretched membrane. This is called as a surface tension. त्याला काय म्हटलेलं आहे, सरफेस टेन्शन. आता हे डेफिनेशन सुद्धा तुमच्या सिलेबसमध्ये कट आहे, म्हणजे जुन्या सिलेबस प्रमाणे या सिलेबसमध्ये दिलेली नाही. आता काय काय म्हटलेलं आहे बघा. We have seen that water spider walks on the surface of a steady water. आता काय म्हटलेलं आहे, वॉटर स्पायडर वॉक्स ऑन द सरफेस ऑफ स्टेडी वॉटर. वॉटर स्पायडर म्हणजे आपण कोळी म्हणतो, कोष्टी म्हणतो. तर कशावरून चालू शकतात, अलगदपणे वॉटर सरफेस लिक्विडच्या. दे आर वॉक ऑन द वॉटर सरफेस विदाउट रॅप्चरिंग द वॉटर. म्हणजे ते वॉटर सरफेस कसल्याही प्रकारे त्याच्यावरती रॅप्चर न करता इझिली ते वॉकआउट करू शकतात. का असं झालंय, किडा त्याच्यावर निघाला आणि एकदम खाली पडेल असं नाही. हे कशामुळे, तर ड्यू टू सरफेस टेन्शन. हे कशामुळे होऊ शकतं, तर त्या पाण्याचं असणारं जे सरफेस टेन्शन आहे त्यामुळे हे शक्य आहे. ओके. त्यानंतर पुढे आपल्याला आणखी काय दिलेलं आहे बघा. ग्रीस्ड निडल फ्लोट्स ऑन द स्टेडी सरफेस ऑफ वॉटर. आता ग्रीस्ड निडल म्हणजे समजा एखादी सुई आहे, त्याला आपण जर ग्रीस लावला असेल, ते जर आपण समजा आता मोकळी सुई असेल ती पाण्यामध्ये टाकली तर काय होईल, तळामध्ये जाणार आहे, बॉटम मध्ये जाणार आहे. मात्र ग्रीस्ड निडल जर असेल ते पाण्यामध्ये टाकली तर ती अलगदपणे काय होणार आहे, तरंगणार आहे. म्हणजे कशामुळे, तर ड्यू टू सरफेस टेन्शन ऑफ वॉटर. त्यानंतर आपल्याला पुढे सांगलेलं आहे रेनड्रॉप्स. आता हे पावसाळ्याचे दिवस आहेत, कसा असतो रेनड्रॉप्स, या पद्धतीने. ओके, असा आकार असतो, त्याला आपण काय म्हणतो, स्पेरिकल. ओके. तर रेनड्रॉप्स असतील अँड सोप बबल्स, साबणाचा आता जो काय फेसवर म्हणतो आपण बबल्स म्हणतो, ऑलवेज टेक अ स्पेरिकल शेप. रेनड्रॉप्स असतील किंवा सोप बबल्स असतील, दे अटेन ऑलवेज अ स्पेरिकल शेप ड्यू टू सरफेस टेन्शन. हे कशामुळे होतं, तर सरफेस टेन्शनमुळे ते काय अटेंड करतात, स्पेरिकल शेप अटेंड करतात. त्यानंतरचा पुढचा नेक्स्ट पॉईंट आपला याच्यामधला जो आहे, मॉलिक्युलर थेरी ऑफ सरफेस टेन्शन. आता काय आहे मॉलिक्युलर थेरी ऑफ सरफेस टेन्शन, त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आपल्याला इथे दिलेला आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आता इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणजे काय, द मॉलिक्युलर फोर्सेस कशामध्ये असणाऱ्या रिस्पेक्टिव्ह मॉलिक्युल्समध्ये, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स इज कॉल्ड ॲज इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. काय म्हणतो मी, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स इज कॉल्ड ॲज इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. असा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कशामधलं, बिटवीन टू मॉलिक्युल्स, दोन मॉलिक्युल्स मध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्यालाच आपण काय म्हणतो, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स इज कॉल्ड ॲज इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आता त्याचे टू टाइप्स आहेत. फर्स्ट वन टाइप आहे कोहेसिव्ह फोर्स आणि याचा सेकंड टाइप आहे अड्हेसिव्ह फोर्स. आता कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय आणि अड्हेसिव्ह फोर्स म्हणजे काय हे बघण्यापूर्वी सरफेस टेन्शन समजलं तुम्हाला. काहीतरी त्या पाण्यामध्ये असणारा फोर्स आहे की ज्यामुळे सगळे वॉटर मॉलिक्युल्स टेंड टुवर्ड्स द डाउनवर्ड डिरेक्शन, सो दे आर लाईक स्ट्रेच्ड मेम्ब्रेन, सो इट इज कॉल्ड अ सरफेस टेन्शन. जसं की आपण वॉटर स्पायडर म्हणतो त्याच्यामध्ये, किंवा रेनड्रॉप्स असतील. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण म्हटलं सोप बबल्स, हे ऑलवेज काय अटेंड करतात, स्पेरिकल शेप. कशामुळे, ड्यू टू सरफेस
टेन्शनमुळे. ओके, ठीक आहे. आता आपण नेक्स्ट म्हणलं मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन. मग त्याचा मॉलिक्युलर थिअरी काय आहे हो? तर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स. दोन मॉलिक्युल मध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय असणार आहे? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स. आता लक्ष द्या. आता इथे एक शब्द आपण म्हणू शकतो, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ द सेम टाइप अँड द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स ऑफ द डिफरंट टाइप. आता सेम टाइप म्हणजे समजा आपण काय म्हटलं, वॉटर मॉलिक्युल्स आहे. वॉटर मॉलिक्युल हा एक आहे, हा एक वॉटर मॉलिक्युल आहे. यांच्यामध्ये असणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि समजा एखादा ग्लास आहे, ग्लासमध्ये वॉटर आहे, ते वॉटर आणि त्याच्यामध्ये असणारा ग्लास ज्यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मात्र इथं डिफरंट सबस्टन्स झाला. काय? ग्लास आहे, वॉटर आहे. वॉटरमध्ये असणार फोर्स ऑफ अट्रॅक्शन इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मात्र झालं कसं? सेम सबस्टन्स. त्यानुसार कोहेसिव्ह फोर्स. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स इज कॉल्ड ॲज कोहेसिव्ह फोर्स. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स म्हणजे सेम सबस्टन्स मध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्यालाच आपण काय म्हणतो? कोहेसिव्ह फोर्स. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला दिलेला आहे अडेसिव्ह फोर्स. आता अडेसिव्ह फोर्स म्हणजे काय? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन डिफरंट सबस्टन्स. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्सेस इज कॉल्ड एज अडेसिव्ह फोर्स. कोहेसिव्ह फोर्स म्हणजे काय म्हटलं बाळांनो? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द सेम सबस्टन्स इट इज कॉल्ड एज अ कोहेसिव्ह फोर्स. अडेसिव्ह फोर्स म्हणजे काय म्हटलं? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन डिफरंट सबस्टन्सेस इट इज कॉल्ड एज अडेसिव्ह फोर्स. याचा अर्थ कोहेसिव्ह फोर्स त्यामध्येच आहे, त्या असणाऱ्या मॉलिक्युल्समध्ये. आणि अडेसिव्ह फोर्स मात्र काय आहे? डिफरंट मॉलिक्युल्समध्ये असणारा फोर्स अडेसिव्ह फोर्स. ओके. सरफेस टेन्शन, मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट कोहेसिव्ह फोर्स, सेकंड काय म्हटलं? अडेसिव्ह फोर्स. ओके. नेक्स्ट आपला पॉईंट आहे रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. आता बाळांनो तुम्हाला रेंज म्हणजे काय हे माहितीच आहे. ओके. पल्ला, आवाका असं आपण म्हणतो. आता रेंज म्हणजे काय? द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम अ मॉलिक्यूल. एखाद्या मॉलिक्यूल पासून असणारं मॅक्झिमम डिस्टन्स. द मॅक्झिमम डिस्टन्स ऑफ मॉलिक्यूल अप टू विच मॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह. इथंपर्यंत की तिथंपर्यंत त्याचा असणारा मॉलिक्युलर फोर्स कसा असावा? इफेक्टिव्ह असावा. ओके. याला आपण काय म्हणणार? इज कॉल्ड एज रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम अ मॉलिक्यूल डिस्टन्स ऑफ मॉलिक्यूल अप टू विच कुठपर्यंत मॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह. की जिथपर्यंत मॉलिक्युलर फोर्स कसा आहे? इफेक्टिव्ह आहे. यालाच आपण काय म्हणणार आहे? रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. काय सांगितलं? रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स म्हणजे द मॅक्झिमम डिस्टन्स, असं मॅक्झिमम डिस्टन्स अप टू विच की जिथपर्यंत काय असणार आहे? मॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह. सो इट इज कॉल्ड रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. नेक्स्ट पॉइंट इज दॅट स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. पुढचा जो आपला पॉइंट येतो तो कोणता आहे? स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. आता स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय? हे बघा, म्हणजे काय? इमॅजिनरी, काल्पनिक. An imaginary sphere कसा? With molecule at its center. An imaginary sphere कसा? Imaginary sphere with molecule at its center. आणि रेडियस किती हो? तर रेडियस इक्वल टू इट्स मॉलिक्युलर रेंज. रेडियस किती आहे? त्याचा असणारा मॉलिक्युलर रेंज इज कॉल्ड स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. त्याला आपण काय म्हणणार आहे? स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय सांगितलं? अन इमॅजिनरी स्पियर कसा? इमॅजिनरी स्पियर विथ मॉलिक्यूल ॲट इट्स सेंटर. असा एक इमॅजिनरी स्पियर विथ मॉलिक्यूल ॲट इट्स सेंटर अँड रेडियस इक्वल टू इट्स मॉलिक्युलर रेंज. आणि त्याची रेडियस म्हणजे काय असणार आहे? त्याची मॉलिक्युलर रेंज इज कॉल्ड स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. नेक्स्ट पॉइंट आपला पुढचा आहे सरफेस फिल्म. पुढचा पॉइंट कोणता आहे? सरफेस फिल्म. द सरफेस लेअर ऑफ अ लिक्विड. आता हे बघा या ठिकाणी डायग्राम एक्स वाय
x डॅश y डॅश x x डॅश y y डॅश म्हणजे काय म्हणतो बघा, द सरफेस लेअर ऑफ अ लिक्विड विथ अ थिकनेस इक्वल टू रेंज ऑफ इंटरमोलिक्युलर फोर्स. द सरफेस लेअर ऑफ अ लिक्विड विथ अ थिकनेस इक्वल टू, हे बघा बाळांनो, ती सरफेस लेअर एवढी आहे किती, की ती सरफेस लेअरची थिकनेस म्हणजेच काय हो, म्हणजेच रेंज ऑफ इंटरमोलिक्युलर फोर्स. द सरफेस लेअर, कुणाची लेअर, लिक्विडची, ऑफ अ लिक्विड विथ ए थिकनेस इक्वल टू रेंज ऑफ इंटरमोलिक्युलर फोर्स, हे इज कॉल्ड ॲज सरफेस फिल्म. त्यालाच आपण काय म्हणतो, सरफेस फिल्म असं म्हणतो. नेक्स्ट आपला पुढचा जो पॉइंट आहे तो आहे फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड. आता हे बघा, फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड, तुम्ही एखादा ग्लास घेतला असेल, त्या ग्लासमध्ये पाणी, वॉटर, पाणी टाकलं असेल, ग्लासमध्ये वॉटर म्हणजे पाणी टाकलं असेल, तर पाण्याचा जो वरचा पृष्ठभाग आहे तो म्हणजे काय हो, फ्री सरफेस. म्हणजे त्याच्यामध्ये असणारा जो वरचा पृष्ठभाग आहे डज नॉट एक्सपिरियन्स एनी शिअर स्ट्रेस, कसल्याही प्रकारचा तो शिअर स्ट्रेस एक्सपिरियन्स करत नाही. म्हणजे त्याला आपण काय म्हणणार आहे, फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड. इट इज द सरफेस ऑफ अ फ्लुइड, इट इज द सरफेस ऑफ अ फ्लुइड विच डज नॉट एक्सपिरियन्स एनी शिअर स्ट्रेस. तो कसल्याही प्रकारचा शिअर स्ट्रेस एक्सपिरियन्स करत नाही आहे, यालाच आपण काय म्हणतोय, फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड. It is the surface of a fluid which does not experience any shear stress. एखाद्या ग्लासमध्ये जर पाणी घेतल्यानंतर त्याचा जो सरफेस आहे, त्या सरफेसवरती तो कसल्याही प्रकारचा शिअर स्ट्रेस एक्सपिरियन्स करत नाही आहे, यालाच आपण काय म्हणणार आहे, फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड. शेवटचा या ठिकाणचा जो पॉइंट आपला तो आहे सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मोलिक्युलर थेरी. कोणता पॉइंट आहे, सरफेस टेन्शन, पण कशानुसार, ऑन द बेसिस ऑफ मोलिक्युलर थेरी. ओके, डायग्राम कडे जरा झूम करा. ओके, बघा आता या डायग्राम मध्ये काय काय दिसतो. आता हे संपूर्ण वॉटर आहे, पाणी आहे, हे संपूर्ण वॉटर आहे. ही पाण्याची असणारी टॉप लेअर आहे, म्हणजे एकदम वरचा जो पृष्ठभाग आहे तो बघा, या ठिकाणी वरचा पार्ट जो आहे तो त्याचा पृष्ठभाग आहे, टॉप लेअर आहे. त्यानंतर इथून खाली आता बघा, ए हा एक त्याचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आहे. हा एक स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आहे विच इज होलली लाइज इनसाइड द वॉटर, की तो पूर्णपणे पाण्याच्या आतमध्येच राहतोय. बी हा एक स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आहे such that a very small or little part which is in contact with the air, and largest part of that sphere B which is inside the liquid. काय सांगितलं, बी हा एक असा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आहे की ज्याचा एकदम छोटासा पार्ट आहे जो हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, एअर कॉन्टॅक्टमध्ये आहे, आणि बी हा बऱ्यापैकी त्याचा असणारा लार्जेस्ट पार्ट कुठे आहे, इनसाइड द वॉटर आहे. आणि तिसरा आपला एक स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आहे, सी हा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स विच लाइज such that the half part which is in contact with the air medium and half part which is inside the liquid. हे बघा, surface tension on the basis of molecular theory. Consider three sphere of influence such that first sphere of influence A which is wholly inside the liquid. Another sphere of influence B such that its upper part and some little upper part which is in contact with the air medium, and largest part which is in a surface film or inside the liquid surface. And C जो sphere of influence आपण म्हणतो such that half part above the liquid surface and half part within the liquid such that its radius is equal to range of molecular force. Okay, what is the molecular theory between sphere of influence? What is the molecular theory of the surface tension here? So here we know that about intermolecular forces of attraction. हे बघा, आपल्याला इंटरमोलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन माहिती आहे. ओके, आता ह्याच्यानुसार आता हा ए हा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आहे विच इज होलली लाइज इनसाइड द लिक्विड. हियर कोहेसिव्ह फोर्स अँड अड्युसिव्ह फोर्स acts on that sphere of influence.
such that here the force of attraction between same substance, then it is called as cohesive force. सेम सबस्टन्स मध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ज्याला आपण कोहेसिव्ह फोर्स म्हणतो. अँड फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन डिफरंट मटेरियल्स ऑर डिफरंट सबस्टन्सेस इट इज कॉल्ड एज अडेसिव्ह फोर्स. सो हियर ऑन द स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स ए काय असणार आहे स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स ए वरती कोहेसिव्ह फोर्स. याचा अर्थ नेट रिझल्टंट फोर्स काय असणार त्याचा 0. याचा अर्थ ए हा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स त्या पाण्यामधून बाहेर जाऊ शकणार का. Cohesive force is stronger than the adhesive force. It is a 10 raised to minus 9 nanometer between two molecules of the same substances. So it is lies inside the liquid. Next, sphere of influence B, of which some little part which is in contact with the S. Okay. आता हा जर स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स बघितला अरे याचा छोटासाच फक्त पार्ट आहे जो हवेच्या माध्यमाशी संबंधित आहे. मात्र याचा सगळ्यात जास्तीत जास्त स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्सचा पार्ट हा त्याच्यामध्ये असणार रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स आणि सरफेस फिल्म आणि लिक्विडच्या आतमध्येच आहे. याचा अर्थ याच्यामध्ये अडेसिव्ह फोर्स कम कोहेसिव्ह फोर्स ज्यादा. ओके. याचा अर्थ काय होणार आहे त्याच्यामध्ये असणारा कोहेसिव्ह फोर्स त्याला काय करणार आहे ट्रायज टू पुल टू डाउनवर्ड डायरेक्शन. त्याला काय करणार आहे खेचणार आहे तो कुठे बॉटमला. ओके. म्हणजे हा काय होणार आहे इट टेन्स टू डाउनवर्ड डायरेक्शन. तो कुठे जाणार आहे डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये जाणार आहे. कोण हा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स बी. ओके. सो हियर नेट cohesive force is greater than the adhesive, so it tends to pull in downward direction. Okay. आता राहिला बच्चा सिर्फ स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स सी. राहिला कोण फक्त स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स सी. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं half part which is in contact with the air medium and half part which is lies between the range of molecular force or surface field. Okay. So काय होणार आहे what happened here? Here adhesive force as well as cohesive force, but we know that cohesive force is greater than the adhesive force. Cohesive force हा काय असणार आहे जास्त असणार आहे कोणापेक्षा adhesive force पेक्षा. सो या ठिकाणी सुद्धा जरी याचं कॉन्टॅक्ट एअर मिडियमशी असेल तरी सुद्धा हा जो स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे विच इज ऑल्सो ट्रायज or which is also attracted by the water molecules, so it tries to pull in downward direction. So it has a tendency to tend in downward direction. So therefore, all the water surface or all the water or its surface, it just tries to pull in downward direction. So it like a stretched membrane. त्यामुळे कसं काम करेल like a stretched membrane सारखं काम करेल. So this is nothing but a surface tension. हेच म्हणजे बाळांनो काय आहे याच्यावरती ऍक्ट होणारं सरफेस टेन्शन आहे. ओके. काय काय पाहिलं आपण फर्स्ट ऑफ ऑल हियर वी सी दॅट सरफेस टेन्शन. नेक्स्ट पॉइंट इज मोलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन. नेक्स्ट पॉइंट आपण काय बघितला मोलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट काय पाहिला इंटरमोलिक्युलर फोर्सेस कोहेसिव्ह फोर्स ॲडेसिव्ह फोर्स. नेक्स्ट आपण काय पाहिलं रेंज ऑफ मोलिक्युलर फोर्स. त्यानंतर काय पाहिलं स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. त्यानंतर काय पाहिलं सरफेस फिल्म. त्यानंतर काय पाहिलं फ्री सरफेस ऑफ लिक्विड. आणि शेवटचा जो आत्ताचा पॉइंट आहे तो काय होता सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मोलिक्युलर थिअरी. ओके फिनिश.